कावाई मी काय म्हणतो ऐक बरं. सांग ना बापा, सांग ना. काय म्हणतो तू, सांग सांग काय म्हणतो. आई आता पाहुणे पावाले येऊनच राहिले म्हणते, तर मग दादाले आणि वहिनीले बोलावून घेतो. फोन करू का दादाले वहिनीले, बोलतं काय तू या म्हणून. कायले नाही कायले म्हटलं. आ जाऊ दे, महापुराची ड्युटी पडते इथं. सारे सारे येणं चांगलं नाही. ते हारे गिर घातले म्हणजे बोलावून घेऊ आपण. साक्षीगण साक्षीगण गे असलं म्हणजे त्याला बोलावून घेऊ आपण. फिक्स मिक्स झालं म्हणजे काही बोलावू नको त्याले. उली उलीच्या पाहुणे त्याला बोलवायला नाही परवडत. राहू दे, ड्युट्या पडते त्याच्या, काही नाही बोलवा लागत. मग बोलावून घेऊ. आता माय बाई कशी आहे वाय तू. आ जर विचारलं पोलीचा भाऊ कुठं आहे, तर मग सक्का भाऊ कामी नाही पडन तर का परका भाऊ आणू मी आता. गावातले लोक आणू का, त्याला भाऊ बनू का मी. काही आहे वाय तू. एका दिवसाची ड्युटी पडल्याने त्याचं काही वाया जात नाही. गव्हर्नमेंट ड्युटी होई त्याची. एखाद्या दिवशी सुट्टी काढू शकते तो, दुसऱ्या दिवशी परत जाईल. आता अशी किती पाहुणे येऊन मला पाहाले. तर म्हणजे मग काय बोलावणारच नाही का तू. काय म्हणजे साक्षीगंधालाच बोलावणार. कसं आहे काय आहे, त्याला आवडलं नाही आवडलं, आवड निवड आहे, त्याचा काही विचार घेशील नाही आणि बस फिक्स करून टाकशील. स्वतः महाराणी बनशील का मग. काय आई असं नसते बापा. तुला एका मागे एक लागोपाठ 15 दिवस पोरं पाहिले आले, तर 15 दिवसाच्या सुट्ट्या टाकन काय तो नाही. 15 दिवसाच्या सुट्ट्या टाकन काय म्हटलं. सारे 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 बोलावणं ठीक नाही आहे. त्याची ड्युटी पाळणं ठीक नाही आहे. समजून घे तू. काही नाही बोलवा लागत त्याला. आणि त्याची आवड निवड काय आहे सर्व मला माहित आहे. हाय ना शांताबाई. मोठे मोठे माणसं आहे. काही त्याची आवड गिवड नाही करायला लागत ना, काही नाही करायला लागत. काही फोन नको राहू दे. मॅड आहे का व तू. कोणता हो का कोणता निरोप. कोणी घेऊन येणार निरोप, कोणी म्हणजे सोयरा घेऊन येते तर काय काय लागोपाठ 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 15 दिवस पाहुणे राहते काय. 2 दिवसाळ 4 दिवसाळ 8 दिवसाळ असा पाहुणा पाहिले येते. तू आहे तरी वेळेच असे एका मागे एक पाहुणे पाहिले काय. काहीच्या काही गोष्ट करतो माय, काहीच्या काही गोष्ट करायला. एवढी मोठी बाई आहे पण सोय नाही ती वाली. सोय असाले अव का बरं राहू दे ना माय. राहू दे ना. बोलाव काय दादाले. तू मला सांग, कमलाचा भाऊ आहे तो. कमलाचा भाऊ आहे आणि त्या भावाला जर असं माहित पडलं का तो कमलाचा भाऊचा रिश्ता होय, खरंच त्या भाऊ आवडन काय तिला नाकारण तो. काहीतरी गोष्टी समजून घेत जा ना. त्याच्या वजीच्याने मी तुला नाही नाही करून राहिली. तुला उली उलीच्या गोष्टी समजायला येत ना नाही. त्या कमलाचा त्या काजलचा किती राग करतो त्या भाऊ. आणि तिच्या झोवानं हो का आणला, आणि तिच्या झोवानं निरोप आणला. तर मग म्हणून बाई राहू दे त्याले. ह्या पाहुण्याला बोलावू नको, दुसऱ्या पाहुण्याला बोलावू आपण. अशी सांगणं तर माय, मग हे माझ्या दिमागातच नाही आलं. असं सांगितलं असतं तर काय झालं असतं. का बाप हा रिश्ता कोमलला आणला, हा रिश्ता कमलाच्या भावाचा होय गंगा काकून आणला. तर त्या भावाले जर बोलावलं, त्या भावाले आवडणार नाही तो रिश्ता. तर त्याच्यापेक्षा त्याला बोलावू नको. जर समजा समोर गेलंच काम तर मग बोलावू. असं तुझ्या मनाची सांगायची पद्धत असते माय. नाही नाही त्याचं काय काम आहे. बस मलाच म्हणतं वय झाली पण सोय नाही झाली. तू तर फक्त वयानेच मोठी झाली, दिमागानं बच्चा असाय, अजून बच्चा असायले. काय माहित माय कशी करशील ना काय तर बापा. असो जाऊ दे. कर बरं फटाफट कांदा चिर टमाटे चिर, भाजी फोडणी देतो आणि 2-3 पोळ्या टाकतो. रोजच्या रोज स्वयंपाक 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 मी कंटाळून जातो बापा. एक दिवस स्वयंपाकाला हात नाही लावत तू, एक दिवस स्वयंपाकाला हात लावाले. आता माय बाई रोज 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 आली का नाही तंग. वहिनी अशाच म्हणे ना, अशाच म्हणे वहिनी. आई बाईची जात होय, कोणती बाईची जात तंग शेत असते रोजच्या कामाले. पण तुला समजून घेतलं काय नाही. तू ना वडजबरी केली तिच्यासोबत, वडजबरी करायले. मी आहे तर कोण नाही आहे असं आणि तसं. ते लागेल तर समजू समजू काम चालेल तिचं वालं. पण तू ना बाई ती चालाकीच खेळली तू. कसं तिला घराच्या बाहेर काढायचं, शेवटी गेलीस ते. एवढं समजून सांगून गेली तू. खरंच आई तुला सांगून राहिली मी. आता मला दुसरा नवरा कसा भेटते कसा नाही. तो मला चांगलं ठेवण, तुला चांगलं ठेवण याची गलत फहमी धरू नको तू. आता माझ्या सासरवाडीचे लोक चांगले असन तरच मी तुला माझ्या सासरवाडीत ठेवन. जर माझ्या सासरवाडीतले लोक जर बेकार असन तर तुला मी कुठं ठेवू. तर माझ्याच राहायची मुश्किल होऊन जाईल. म्हणून आई प्रत्येक ठिकाणी सोच समजून पाऊल टाका लागते. आता तू हे म्हातारपण होय, मी तू लय वेळा समजून सांगतो, लय वेळा अथो नात वेळा समजून सांगितलं मी तुले. पण तू ऐकतं काय बापा नाही. तू शेवटी वडजबरीच करतो, वडजबरी करायला. काय व पोट्टे बाचर बाचर करून राहिली. अहो चिरशील तर चिर, कांदा टमाटर चिर, नाही तर हात पाय दिले देवाना सुखाचे. हाय तोपर्यंत तर मी अहो जित्तर आत्मा तिथं पाणी काढतो. आता तू वय पोरगी वय म्हणून म्हटलं तुले. मोठी चबर चबर करतो व मला भाव द्यायचा भाग घेतो. दिलं का तिनं काही औषध तुले कुठून. म्हणजे मोहराच करून टाकलं तिने तुले. सरे तिच्याशी कोण बोलून राहिले, करून ठेवलं का बैल तुले. काही नाही माय. हो हे दिलं काय हे दिलं काय. तुझ्या मला काही नाही समजत. आणि इकडे कांदा आण टमाटा अंड्याचा चिरून. आणि मला सांगू नको बाई काम. मला नवऱ्याच्या घरी गेल्यावर काम करायला लागते. एवढे दिवस मी एकटी राहिली, एकटीच मला काम करायला लागली. मी काम करत नाही, शकून घेतो. आणि कसं राहते एकटीची कामं करणं आणि दोघीचे हातभार लावून कामं करणं, हे तुला आता समजलं पाहिजे. एकटीच कामं कर तू, एकटीच कामं कर मस्त. करतो ना. झिनले नाही ना बाई माझे हातपाय झिनले नाही. कशी कामं करतो मी, उठत बसत कशी करतो बापा. आता काय आहे. राम राम देवा.
कसंही करतो काम. झिनले नाही तर सांगशील कोणाले हो तू? त्या ऐकून झालं नाही झालं सांगशील तरी कोणाले? अहो तुम्ही सांगून राहिला ती जबानच सांगून राहिली, तू तंग घेऊन गेली रोजच्या रोज तुला असं वाटून राहिलं काय बाई माझ्या सुनीले बोलली मी. पण हेच काम जड आहे बापा, बरोबर होतीच तुला असं वाटून राहिलं. पण तू त्या अंगावर नाही घेऊन राहिली ना, तुला असं वाटते मैं बडा तो कोई नहीं बडा. ऐसा तेरे को लग रहा पर ऐसा नहीं. तेरे को सोच संभाल के रहना पड़ेगा, करके तू तेरा मतारपण जाएगा नहीं तो फिर ऐसे ही घे जोऱ्यानं ने असं तसं दल्ल ताट लोटून. सुनीच्या हातचं तर मग माहिती तुला कसं असते तर. सुनीले तू चांगली वागवशील ते चांगली आहे, वाईट वागवशील तर ती वाईट आहे. आता शेवटी तुझी मर्जी बापा. पाहून घेईन मी मायावाला, काही नाही द्या लागत मला, टमाटर नाही द्या लागत चिरून, कांदा नाही द्या लागत, मी माझ्या हाताने चिरतो. मोठी चबर चबर करतो. थांब ना त्या कायच होय हो बापा, मला बाहेर पाहायलाच जा लागन. एखाद्या जवळ मला पाहायलाच जा लागन. हिनं काय दिलं काय नाही, साऱ्या लोक तिच्या इकडून बोलून राहिले. अशी कशी साऱ्या लोकांच्या नजरेत ते चांगली आहे, सासू वाईट नसून चांगली, असं कसं एका हाताने टाळी वाजते काय? पास लागन मला, बाहेरचं गिअरचं पास लागन. आता माय बाई शशिकला बाई कुठे गेलत्या हो बाबा तुम्ही? कुठून आल्या बापा? कुठं नाही हो माय बाई, कुठं नाही हो. अहो इथं गेलती, मंदिरात गेलती, देवापाशी साखर ठेवायला गेलती, आपल्या विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरात. अहो मी देवाले नवस केलता, नवस म्हणजे मी म्हटलं होतं देवाले चांगला सोयरा आण म्हटलं माय पोरीसाठी, म्हटलं दुसरपणी जरी असन तरी माय पोरगी तुझी लय सेवा करते म्हटलं. असं तसं देवाले बोलली मी. तर बिचारे पायनं गंगानं सोयरा आणला. अहो नाटातल्या नाटातच बिचारे सांगतो ना तुले. आता माय बाई हो का हो बापा? माय बाई इतका चांगला सोयरा आहे, पाहायला नाही काही नाही, म्हणजे पाहायला आलते का पाहुणे? माय जुळलं गिळलं वाटते मग आहे ना, चांगला आहे वाटते. अव तसं नाही हो माय, ते उद्या पाहायला येणार आहे. अन तुले काय सांगू किती पैसेवाले आहे ते. अन पहिलपणच पोरगा आहे, दुसरं पण पोरगही नाही, कुवारच पोरगा आहे 28 वर्षाचा. माई कोमल 35. एक माय कोमल कोमल कायची कोमल लावली तर माई कलावती 35 वर्षाची आहे. 35 नाही काय 35 का हो पाय, मीच माझ्या पोरीचंच वय 32 वर्षाची. 32 वर्षाची माई कलावती आहे. पाय बरं बाई किती चांगला सोयरा आला. आणि पोरग म्हणशील ह्या हिरो आहे म्हणते पाहिले. आणि माई पोरगी हिरोईन पेक्षा कमी आहे का बा? मस्त आहे माई पोरगी. हाव का व? असं हिरो हिरोईन बरं ते जाऊ दे, बरं तिच्या घरी काय आहे पाय? सुंदरता सुंदरता पाहून काही माय पोरगी नको देजो. सुंदरता पाहून जर पोरगी देशील तर फसन तुझी पोरगी, म्हणून सुंदरता पाहून कधीच पोरगी नको देजो, हे लक्षात ठेव. नाही व बापा, मला काय तेवढे नाही समजत का? सुंदरता म्हणजे अव पैशाने सुंदर आहे, स्वभावाने सुंदर आहे, दिसाले सुंदर आहे. अव असा बादशात दिसते ना जसा शाहूकारच वय. काय सांगू तुले मी? मग काय म्हणशील तू? काय देख ना पोरगा आहे म्हणशील. मग आता सुंदर आहे म्हणून पाहिले, सुंदर आहे म्हणून सांगून राहिली बापा. स्वभावाले सुंदर आहे. प्रत्येकाचं सुंदर पोरं बंदर नाही राहत ना. मोठी सांगून राहिली तू तर. तू एक गोष्ट बरोबर आहे म्हणा, पण आम्हाला समजते तेवढं. असं देव करो बापा, त्याच्या घरी सांगितलं तेवढं त्याच्यापेक्षा जास्त असो, माझ्या तर असं म्हणणं आहे. अन कोण आणला हो बाबा सोयरा, एवढा चांगला सोयरा कोण आणला त्या पोरीसाठी? सोयरा काय गंगानं, आपली कमला नाही का कमला, कमलाचा भाऊ सख्खा. अन जाऊ आहे कमलाची. आता जाऊ होय तर जाऊच्या भावानं, गंगाच्या त्या कमलाच्या भावानं म्हणजे कमलाचा भाऊ म्हणते गंगाले म्हणते बहीण मानते म्हणते चांगला. तर त्याचं चांगलं घट्ट नातं आहे म्हणते, रक्ताचं नात्यापेक्षा चांगलं घट्ट नातं आहे म्हणते. तर बाई त्यानं सोयरा आणला म्हणते. पाय बरं त्याचं कमलासोबत पटत नाही म्हणते. माय कमलासोबत पटत नाही तर तरी पण गंगासोबत पटते, म्हणून त्यानं सोयरा, गंगाने एक शब्द तिच्या कानावर टाकला, त्यानं चांगला सोयरा आणला. मग आता माय बहीण कावा मग कमला गी काही फुटत नाही पाळा ना बापा. शेवटी रक्ताचं नातं रक्ताचं असते माय. काही फुटत नाही पाळा. जबान चांगली बोल हो बापा, देव करो शुभ शुभ बोल. असं गिसं काही नाही होत. त्याचं भांडण झगडा आहे, तिची मायने बोलत बापने बोलत. माहित आहे ना ती कमला कशी आहे, तुला तर माहित आहे भांडकोळी कच्च्या कशी आहे, ते वांड आहे. काय तिच्यासोबत कोणी चांगलं राह ना बापा, घरचे दारचेच चांगले नाही राहत तर मग काय. आता माय बी असं होय का व? चांगला आहे ना मग बापा. असू दे आणलं रिश्ता आणला काय त्यात काय. तिच्या भावानं रिश्ता आणला का तिच्या भावाच्या घरी थोडी चालली ती पोरगी. तिला काय करायला लागते बापा, ती काय झगडा भांडण करून जाऊ द्या असो. अन काय काय आहे मग त्याच्या घरी, वावर गिवर धुरा ड्युटी पाणी काय आहे अजून? पाय हो बाई 50 एकर वावर आहे. अन प्रायव्हेट जॉब करते, दोघच भाऊ आहे. अन एवढी मोठी बिल्डिंग आहे, एवढी मोठी बिल्डिंग आहे. त्याच्या बिल्डिंग आणि गावात बिल्डिंग नाही म्हणते. अन अमरावतीला मकान आहे. आणि हा अमरावतीला राहते म्हणते, प्रायव्हेट जॉब करते का नाही तो अमरावतीला राहते म्हणते. अन काय म्हणते गड्या, त्याच्या अमरावतीच्या मकानाला 50,000चं गेट हाय, अन टाईल्स हाय. अजून काय सांगू बापा, म्हणजे असं पावल्या जरा म्हणजे अशी खाली नेत म्हणते ना, एवढं साजरं घर आहे म्हणते. तर तो म्हणे पोरीला चांगला नट्टा थट्टा करून दे जा म्हणे. हो पोरीला पसंत केलं पाहिजे म्हणे, अशी सोन्यात पोरगी पडन ना म्हणे, तुम्ही विचारच करत राहा म्हणे, अशी सांगे बाई गंगा. आता माय बाई हो का हो बापा, माय 2-2 मकान, 50,000-50,000चं गेट, बापा 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 बापा. पाय बरं माय त्या पोरीनं पाहिलं होतं काय कधी? पाय
पहिला नाही खुल्लं तर दुसरा भाग खुल्ला पाहिजे तिचा वाला. हो तिच्या नशिबात असं तर सोन्याहून सोन्यासारखा पोरग भेटन तिले. भेटलंच पाहिजे माय, भेटलंच पाहिजे बापा. लय झालं पहिलपणात तिनं लय वाके भोगले बापा. आता जरी चांगला देव करो तिले उद्याचं फिक्सच होऊन जाऊ नाही व शशिकला बाई. मग नाही तर काय, मग तर बाई मी पुऱ्या गावात भारोभार पेढा वाटतो, भारोभार पेढा. मस्त इकडे तिकडे खुश असून जातो मग मी. मग बाई एवढा साजरा माई पोरगी काही बाई अशी येळी वाकोडी पाहिली नाही आहे. गोरी पान आहे, सुंदर आहे, सगळ्या गोष्टी बरोबर आहे माई पोरगी. हो हो बाई आता सर्व गोष्टी बरोबर आहे. आता तुझ्या नजरेहून तर त्या सांगण्याहून तर मला असं वाटते का तू एका शब्दात होकार देऊन देशील. पण तेली पोरगी आवडली पाहिजे ना. आता तू ना ते ऐकून आता देवाला साकार दिली, पण शेवटी तिच्या भागात जे असन ते झाल्याशिवाय राहणार नाही. तकदीर का खेळ कोई मिटा नाही सकता. तर मग तू आता किती बळजबरी करशील, शेवटी जिच्या नशिबात असन तरच होईल. तू का म्हणशील का मी एवढा हुंडा देतो आणि तेवढा हुंडा देतो महापुरुषोबत लग्न कर. तसं नाही होत बाई. हो माय तुझी जबान लागो, तुझी जबान लागो. सगळं काही तिच्या तकदिराच्या नुसार हेच तिच्या तकदिरात असो असं माय म्हणणं आहे देवाले बापा. कोटी कोटी हात जोडून मी विनम्र अभिवादन कोटी कोटी विनंती करतो मी देवाले का मग पुढचं भाग्य खुलू दे म्हणून. मग चाल बापा येतो बाई. ती कथा ऐकून तर मला झोपच येऊन गेली पुरी. हो बापा मस्त सोयरा आणला हो बापा. गंगा सोयऱ्यासाठी गंगाकडेच झाला गण आता. हे बाई पैशाच्या मागं धावून आता हिच्या पुरीले काय माहित बाय काय करते न काय नाही. तर शांताबाई हाय म्हणत मला. आणि हिचं असं 10 एकर वावर असं दोघं भाऊ सांगते 50 एकर वावर. ह्या बाईचं तोंड तरी सुद्धा ऐकावं कायचं काही फेकते ना नाही. जायली वाटते हिची. फेकत नसन हो बापा, कोणी फेकत असते काय, फेकत नसन. जाऊ दे मी कमलाजवळ जाऊन सांगतो बरं जराशी. चल मी कमलाजवळ जातो. अहो माय बाई कमला काय म्हणते हो बापा, काय चालू आहे? काही नाही हो बापा, कुठल्या चालू आहे इकडल्या तिकडल्या फकाल्या नाही काय. काय करतात जीवनात पडलंच काय आहे माय. कुठल्या गोष्टी केल्याशिवाय आम्हाला लोक कुठल्याच गोष्टी करते म्हणते तर कुठल्या गोष्टीच करून राहिलो बाबा. त्याच सही नाही काही काम असलं तर अमाय अशी कायले बोलता हो बापा. माय त्या भावानं तर म्हणते बाई गंगाला रिश्ता दिला म्हणते बाई कलावतीसाठी. केवढं साजरं पोरगा आहे म्हणते बापा. आणि त्या भावानं तुझ्या थ्रू नाही दिला, तिच्या थ्रू कसा दिला हो बापा. तुलेच तुझ्या सांगी मागी नाही दिला आणि तिच्या सांगी मागी कसा दिला बापा. अम्माय म्हणजे हो बापा मला काही समजलं नाही. माया भावानं कलावतीसाठी सोयरा आणला आणि कोणाच्या सांगी मागी त्यानं सोयरा सांगितला शशिकलाले. अव तुझ्या भावानं गंगाजवळ निरोप दिला का असं असं पोरग हाय, चांगलं पोरग हाय. 30,000चं त्याच्या घराला गेटच हाय, 50,000 कमावते, 50 एकर वावर हाय. मग एवढं साजरं पोरग माय पाहाले सुंदर देखणं, पायताना जर फाकत नाही. एवढं साजरं पोरग कलावतीसाठी आणणार आहे. उद्या पाहुणे पाहायला येणार आहे कलावतीला तुझ्या भावाच्या इकडून. हाय बाई असं राहिले घरचे दारचे आता बाहेरचेच पकडले वाटते. स्वतःची बहीण राहिली. अव एवढा अकलीनं पैदल आहे ना माया भाऊ, एवढा अकलीनं पैदल आहे ना का काय सांगू. येऊ त्याला गावात येणच का नाही थो सगळ्या गावात तिची दवंडी करतो ना. उद्या चालून जर ते पोट्टी सुधी नाही आहे पहिलेच. उद्या चालून जर ते पोट्टी खराब निघाली काही निघाली शेवटी ब्लेम कोणावर येईन माया भावावर येईन. पुरा भार माया भावावर येईन. काय म्हणून ह्या येणच म्हणून जाणून कोळ्या केल्या म्हणून. पोट्टी लागन तर तिचा शाईनेपणा लपून ठेवन. मी सांगतो बाई सांगतो मी. सगळ्या गावात दवंडी करतो. पाहुणे येऊ दे त्या पाहुणेला सांगतो पोट्टी साजरी नाही आहे म्हणून. माया भाऊ माझ्यासोबत बोलो का नाही बोलो, शेवटी रक्ताचा भाऊ आहे मायावाला. असं कसं मी तिचं लग्न तिच्यासोबत होऊ देऊ. काही नाही काही कोणाचा साजरा नाही करायला लागत. किती काही साजरा तिच्यासाठी पाहून दिला तिची अंगची काय जात नाही. बस माया भावाच्या अवती भावती आणि सारा बाप्पा येऊ दे पाहुणे. असे कसे आणते होतं वांडाय तोंडा. नाही व सुधारली सुधारली आता असं काही नाही. सुधारली मस्त दिसते. कायची सुधारली हो बापा. मोठी गवाई देऊन राहिली तू तर गवाई द्या आले. एकदा कुत्र्याचं शेपूट हेकोळ झालं ना तर सारखं नसते होत. काहीच्या काही फेकून राहिली. ते दिखावा करते, पुरा दिखावा करायला. मायाच्या घरी आहे म्हणून दिसून नाही पडत. नवऱ्याच्या घरी जाऊ दे. आता दुसऱ्या दिवशी फोन येते माया भावाच्या अवती भोवती मला लावायचं नाही. जरूर माया भाऊ माझ्यासोबत बोलत नसन. रक्ताचं नातं आहे तिचं काय व गंगाचं त्याचं मोठी सांगते. एखाद्या दिवशी फोन केला का नाही केला तर ना तर हे गंगा तुला सांगितलं कर्नाटक आहे म्हणून बरोबर घेण्यात घेते ना. बैलवानाची सरेले बैल करून टाकते. हेंबाड तोंडी कर्नाटक आहे नव्हते घुबड. काय माहित माय आता काय आहे काय नाही. मी म्हटलं बाई तुला माहित असन तर चल बाई त्यापाशी गोष्ट चाललीच होती तर तुला सांगायला आली बापा. म्हणून बाकी काही नाही बापा. कसं आहे होते अबू अकलीनं पैदल आहे का व त्यासोबत बोलत नाही. त्या गंगासोबत असं कसं बोलते होत हो बापा. मला तर विचारायचे ते बापा. त्यासोबत वैर करून टाकलं तिच्यासोबत काय आपलेपणा केला का त्यानं. त्याचं माया काही पटत नाही. माझ्या मायने बोलत माझ्या बापाईने बोलत माझ्यासोबत. माझ्या माहेरच तुटलं माझ्या माहेरच तुटलं. काय ना तुटलं काय नाही मला माहित नाही. पण तो बिचारे माझ्यासोबत गंगासोबत चांगला बोलते ना. गुलू गुलू बोलते. मला माहित आहे चांगला बोलते. अहो मले बहीण नाही म्हणत तू तिले बहीण मानते सांग. अहो गंगी कर्नाटकी आहे. आता मला काय करावं लागन या पोट्टीची बदनामी करावं लागन ना. गंगीची बदनामी करावं लागन मंदातली बाई म्हणून.
कर्नाटकी आहे म्हणून पुऱ्या गावात अशी दवंडी करायला लागन. हिची अशी कशी सोयरा आणणं असते ना काय असते सारा इले अद्दलच घडली पाहिजे. हा कर्नाटकी वानाची डोमळ भसकी भले फसक फसक करते फसक्या वानाची. इथं सोयरा करू दे तिथं सोयरा करू दे. पोट्टी घरात दाबून ठेवली तिचं करणं म्हणा लग्न. हा कामं करायसाठी तिला घरात ठेवते. वय झालं म्हणजे म्हणून लग्न नाही होत म्हणून म्हणजे साऱ्या उमरभर तिला हिच्या हाताखालचं सावळलेच ठेवते. पाय ना ते पात्र आहे तू त्या पोट्टीला त्या कोमलीला हिच्याच घरात दाबते ते कामासाठी. अहो तिच्या ऐकून तरी झालं माहिती तेवढं ते ऐकून तेवढंही नाही झालं. तोंडाला चटके देऊ दे हे देऊ दे चांगलं प्रेमानंच राहू द्या लागते पोरीले. तुला प्रेमानं नाही ठेवलं प्रेमानं ठेवलं असं आज कमाईचा धंदा असते ते. 4 पैसे कमावून आणलं असतं आपण सुखानं खाल्ले असते. तिला आपण कामाला धाडलं असतं. मग तू ना बाई तिला हाकलून दिलं चटके देऊ दे हे देऊ दे हे देऊ दे. तेव्हा एवढं काही समजायला नाही आलं बापा समजायला आली. जाऊ दे ना बापा कुठच्या कुठं काहीच्या काही जाऊ दे ना तिकडे. एवढा भार होत नाही मायकून ते सेवानं मेवा करून स्वतःच्या पोरीलेच तेवढं प्रेम नाही करत. अहो ना तर माय मी माझ्या स्वतःच्या पोरीले बिचारे 50,000चं मकानने पाहून दिलं अन 50,000चं गेटवालं घरने पाहून दिलं. आणि हा माझ्या भावानं इले 50,000चं गेटवाला नवरा पाहून देऊन राहिला. बाबा लय झालं ना मग हे चुक 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 बापा. हुस नाही शकत असं हुस नाही शकत मी. हुस नाही देत मी असं. हे मला मान्य नाही आहे. तो माझ्यासोबत बोलो का नाही बोलो पण ह्या पुट्टीचा जुगाड मी तिकडे जमू देतच नाही. काय माहिती तू चालते का नाही चालत बापा. आता तू ना मी हाय बदनामी करायला बाकी सर्व तर चांगला आहे सांगते. आणि मग ते एवढं होऊन काय म्हणते सर्व चांगले आहे ना ह्या 2 बाया बदमाश आहे असं होते ते. काही बदनामी कर का काही कर तू शेवटी वाईट आपणच होतो म्हणून सांगून राहिली. त्या भावाला फोन कर 2 शब्द झाप. त्या भावजाईला फोन कर. भावजाई असं ना भावजाई बोलते का तुझी वाली. त्या भावजाईचं त्या आईसोबत पटते काय तेच तर बापा. काय वय सासा सुनाले एवढं डोक्षार घेऊन घेतलाय त्याने एकामेकीले का काय सांगू. माझ्यासोबत नाही बोलत सासा सुना एवढ्या चांगला राहते काय सांगू. त्याच्यात मी फूट पाळायला गेलती फुटच नाही पडली. पडता पडत नाही त्याच्यात फूट. काय सांगू तुले आपत साहेब मग तर बापा आपतच आले. काय करावं बापा काजल काय करावं बापा. पाय बापा आता काय करतो तर विचार करू आपण. विचार करू ना काही तमाशी करूच आता काय करतं मग आता शेवटी. तिले पण तो सैरा नाही करू देऊ आपण त्या भावाच्या इकडला. आणि त्या भाऊ बिचारे भल्लाय पण रक्ताच्या बहिणीला विसरला पण त्या गंगाला बी धरून बसला. काय हाय बाई त्या गंगा जादू आहे काहीतरी. जाऊ दे सोड काही ना काही करू आपण. बरं मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि कमेंट नक्की कराल. आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. चला तर भेटूया आपण उद्याच्या भागामध्ये. नमस्कार.